अतिश्रेष्ठ पराक्रमी राजनीती तज्ञ शिवप्रभूंसारखा राजा, शिवप्रभूंसारखा राजाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असताना आपलं यत्किंचितही लक्ष विचलित व्हायला नको, ही काळाची खरी गरज आहे. की अवघ्या 50 वर्षात या महापुरुषाने श्रोते हो प्रकांड बुद्धिमत्तेच्या जोरावरती विश्वाला ललामभूत होईल अशा आपल्यापेक्षा शतपटीने मोठ्या असणाऱ्या शत्रूला संपवून, की या शिवबाराजांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं, स्वतंत्र हिंदू राज्याची ज्यांनी स्थापना केली, की अनेक शतके ही भारतभूमी ज्या हिंदू राज्याची चातकाप्रमाणे वाट बघत होती, ते हिंदू राज्य फार मोठ्या विरोधातून शिवबाराजांनी साकार केलं. बऱ्याच वर्षांपासून हिरवा ध्वज आणि दिन दिन या घोषणांनी विटलेले कान आणि डोळ्यांनी भगवा झेंडा आणि हर हर महादेव या घोषणेने आत्मिक समाधान प्राप्त केले. कुणामुळे? ते फक्त आणि फक्त या विश्ववंद्य राजामुळे. आणि आजही कित्येक वर्षे झाली तरी सुद्धा की ज्या शिवछत्रपतींनी 50 वर्षे वयाची 50 वर्षे सतत संग्रामात घालवली, ती 50 वर्षे सतत संग्रामामध्ये घालवून रायगडावरती समाधी शांतपणे चिरंतन स्वरूपाचा विसावा घेत असणारे शिवप्रभू आपल्याला सगळ्यांना आजही पूजनीय आहे. मग अशा या धर्मकार्यासाठी अनेक साधू संतांनी, धर्मयोद्ध्यांनी प्रत्यक्ष जन्म घेतला. प्रत्यक्ष परमेश्वराने या धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला. म्हणून तुकोबाराय सुद्धा काय म्हणाले की आम्ही वैकुंठीचे वासी हो, आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणाचे, की धर्म आचरणात आणण्यासाठी आम्ही जन्म घेतलाय. हा धर्म आचरणात आणून जनमानसांना शिकविण्यासाठी आम्ही जन्म घेतलेला आहे. मग तुम्ही आम्ही सुद्धा विश्वाला चिरंतन शांतीचा आणि सुख समाधानाचा संदेश देणाऱ्या या भारत देशामध्ये जन्माला आलेलो आहोत की नाही? की ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, या हिंदुस्थानामध्ये, या भारत देशात आपण जन्म घेतलाय. देश कशाला म्हणालो? देश कशाला म्हणतात? की 4-5 प्रांतांचा समूह एकत्र केला, 4-5 तुकडे एकत्र केले जमिनीचे, म्हणजे त्याला देश म्हणावं का? तर अटलजींच्याच शब्दामध्ये सांगायचं झालं तर भारत कोई जमीन का तुकडा नाही, भारत कोई जमीन का तुकडा नाही, जीता जागता राष्ट्र पुरुष आहे. इथला कण न कण भगवान शंकर आहे आणि इथला थेंब आणि थेंब गंगाजल. आम्ही जगू किंवा मरू ते फक्त आणि फक्त या धर्मासाठी, या हिंदू धर्मासाठी, या मातृभूमीसाठी, या राष्ट्रासाठी. आणि अशा ह्या भारत देशामध्ये आपण जन्म घेतलाय, त्या भारत देशाला खूप मोठी परंपरा लाभली आहे. या भारत देशातल्या या हिंदू धर्माला सुद्धा खूप मोठा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे, संस्कृती लाभली आहे. मग तरी सुद्धा आशाभूतपणे परकीय राष्ट्रांकडे बघण्याची आपल्याला गरज आहे का? गरज नाहीच आहे. या देशाचा आणि या हिंदू धर्माचा सार्थ अभिमान तुम्हा आम्हाला सगळ्यांना असायलाच हवा, की हा देश, हा धर्म माझा आहे आणि या देशासाठी आणि या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राणार्पण करायला सुद्धा मी तयार आहे. याला राष्ट्रप्रेम म्हटलं गेलं. मग अशा या भारताचा जो इतिहास आहे, या धर्मामध्ये ज्या ज्या वीरपुरुषांनी जन्म घेतलेला आहे, त्या वीरपुरुषांचा, या भारत मातेचा इतिहास एका कवीने आपल्या गीतातून जागविला आहे. की त्या कवितेतल्या, त्या गीतातला तो जो आशय आहे, तो आशय तुमच्या आमच्या मनामध्ये ठसवून आपणही आपल्या स्वतःचा, आपल्या मातापित्यांचा, आपल्या कुळाचा, आपल्या घराण्याचा आणि या राष्ट्राचाही उद्धार करावा असं एका कवीला फार मनापासून वाटतं. आणि तो कवी हा भारत मातेचा इतिहास, या धर्माचा इतिहास जागविताना आणि जगविताना आपल्या कवनातून गीत गातो. ते गीत थोडक्यात आपल्यापुढे सादर करते आणि या ठिकाणी थांबतो. तर हा कवी काय म्हणतोय? हे भारत के राम जगो में तुम्हें जगाने आया हूँ, 100 धर्मों का धर्म एक बलिदान जताने आया हूँ. सुनो हिमालय कैद हुआ है दुश्मन की जंजीरों में, आज बता दो कितना पानी है भारत के वीरों में.
खड़ी शत्रु की फौज द्वार पर आज तुम्हें ललकार रही, सोए सिंह अब जागो भारत माता तुम्हें पुकार रही। बलिदानों के वज्र दंड पर देशभक्त की ध्वजा जगे और रण के कंकड़ पहने हे वे राष्ट्रहित की भुजा जगे। अग्निपंथ के बंदी जागो शीश हथेली पर धर कर, मरते दम तक लड़ता है जो जिंदा है वो भी मरकर। रणचंडी का शंख बज रहा उठो मोह निद्रा त्यागो, पहला शीश चढ़ाने वाले माँ के वीर पुत्र जागो। थप्पड़ वाली काली जागे जागे दुर्गा वरखंडा, और रक्त बीज का रक्त चटाने वाली जागे चामुंडा। नरमुंडों की माला वाला जगे कपाली कैलासी, रणचंडी का नर्तन देखे कहे रक्त की है प्यासी। रावण का वध स्वयं करूंगा कहने वाला राम जगे, कौरव शेष न कोई बचेगा कहने वाला श्याम जगे। परशुराम का परशु जागे, वामन का पद चिन्ह जगे, धनुष्य अर्जुन का जागे और बजरंगी की गदा जगे। चोटी वाला चाणक जगे, पौरस पुरुष महान जगे, सेल्यूकस को कसने वाला चंद्रगुप्त बलवान जगे। जगे पद्मिनी का जो हर वो जगे केसरी या बाणा, वो प्रताप का सिंह जगे वो हल्दी घाटी का राणा। दक्खन वाला जगे शिवाजी खून शहाजी का ताजा, मरकर भी ना हटने वाला विकट मराठों का राजा। छत्रसाल बुंदेला जागे, पंजाबी कृपाण जगे, अटक पार भगवा फहराने वाला बाजी राव जगे। पानीपत मैदान जगे और जगे झांसी की रानी, मंगल पांडे तात्या टोपे वीर जगे वो बलिदानी। वासुदेव की क्रांति जगे, लोकमान्य के सरी जगे, भगत सिंह सुखदेव राजगुरु मदन लाल की फांसी जगे। जिसकी दृढ़ता के आगे संगीने भी हार गई, मातृभक्ति की अपार उसकी सागर को भी लांघ गई। मानवता का प्राण जगे और भारत का अभिमान जगे, स्वातंत्र्य वीर सावरकर जी का त्याग और बलिदान जगे। आजादी को जिसने पहले दुल्हन अपनी मान लिया, स्वयं कफन की गांठ बांधकर 7 समुंदर पार किया। वो सुभाष की आन जगे और भारत देश महान जगे, जिस मिट्टी के कड़कड़ में वो भरा शौर्य अभिमान जगे, वो भरा शौर्य अभिमान जगे। हे भारत के राम जगो मैं तुम्हें जगाने आया हूँ, 100 धर्मों का धर्म एक, बलिदान जताने आया हूँ, बलिदान जताने आया हूँ, बलिदान जताने आया हूँ।